भारतातील बहुतांश लोकांना हे माहित नाहीये की तुमच्या मुलाचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी आता तुम्ही 10 ते 12% रिटर्न्स मिळवू शकता आणि तेही एका गव्हर्नमेंट स्कीम मधून. एनपीएस वात्सल्य ही स्कीम गव्हर्नमेंटने 2024 मध्ये इंट्रोड्यूस केली आणि त्यामध्ये आता काही चांगले बदल केले आहेत. तुम्ही या स्कीम मध्ये 250 रुपयापासून इन्व्हेस्ट करू शकता आणि मॅक्झिममची काही लिमिट नाहीये. यामध्ये तुमचे पैसे ऑटोमॅटिकली डेट आणि इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट होतात. आता हेही तुम्ही सिलेक्ट करू शकता की किती पर्सेंट तुम्हाला अलोकेट करायचं डेथसाठी आणि किती पर्सेंट तुम्हाला अलोकेट करायचं इक्विटीसाठी. यामध्ये इन्व्हेस्टमेंटही फ्लेक्झिबल आहे. तुम्ही मंथली एसआयपी किंवा मंथली हफ्ते भरू शकता किंवा इयर मधनं 1-2 वेळा तुम्ही लमसम अमाऊंटही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. जेव्हा तुमचं मूल 18 वर्षांचं होईल तेव्हा हे जे एनपीएस वात्सल्यचं अकाउंट आहे ते ऑटोमॅटिकली कन्वर्ट होईल टियर 1 सिटीजन अकाउंटमध्ये आणि त्यामुळे त्याचा सगळा जो कंट्रोल असेल तो त्याच्यानंतर तुमच्या मुलाकडे असेल. तुम्ही यातनं 25% पर्यंत पार्शल विड्रॉल करू शकता 3 वर्षाच्या लॉक इन पिरियड नंतर. क्रिटिकल इलनेस, हायर स्टडी, डिसेबिलिटी याच्या आधारावरही तुम्ही पार्शल विड्रॉल करू शकता. मूल 18 वर्षाचं होईपर्यंत 2 वेळा हे पार्शल विड्रॉल अलाव आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे टॅक्स बेनिफिट. पॅरेंट्स किंवा गार्डियन या स्कीमच्या अंडर 50,000 रुपयापर्यंतचं डिडक्शन क्लेम करू शकतात अंडर सेक्शन 80 CCD1. यातनं केलेले पार्शल विड्रॉल हेही टॅक्स फ्री असतात आणि जेव्हा मूल 18 ते 21 वर्षाचं होईल तेव्हा 60% ऑफ अमाऊंट त्याला मिळते, तीही टॅक्स फ्री असते. उरलेली 40% अमाऊंट ही एन्युटी मध्ये कन्वर्ट होते आणि तुमच्या मुलाला ती दर महिन्याला मिळत राहते. सुकन्या समृद्धी योजना ही एक चांगली योजना आहे, पण ती डेडिकेटेडली मुलींसाठी आहे. जर तुम्ही मुलांसाठी काही एक चांगला ऑप्शन शोधत असाल तर एनपीएस वात्सल्य हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. जर तुम्हाला याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट करा आणि अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी कॉफी विथ केळकरला सबस्क्राईब करायला विसरू नका.